फिस्कट काय झालं? बाई काय केलं का तुम्ही? त्याने काही नाही केलं, पण आता आपल्याला करावं लागणार आहे. काय? एक फुंगसुक दाल गोरिल्ला आणि एक चाऊमीन चीज चिंकारा. नाही मला सांग प्रियांका, या 2 डिशेस आपल्या हॉटेलमध्ये मिळतील का? फुंगसुक दाल गोरिला, चाऊमीन चीज चिंकारा भेटेल का बळशे? नाहीये का? अरे हो, गोरिला बाई जंगलात भेटतो माहितीये मला. ही डिश भेटेल का अख्खी? अरे यार कुठे मिळतील यार या डिशेस? अरे बाळूशेठ भंकच काय करताय? कस्टमर बाहेर थांबलाय, तुम्ही काय आफ्रिकेत जायला सांगताय? तुम्हीच जा आफ्रिकेत. नाही का? बरं ठीक आहे, चल मी तुला नंतर करतो फोन. काही सापडलं का? नाही तापाशेठ वाटलं मला. नाही, जॉनी तशी नाही बोलायचंय भाई. फुंगसुक आणि चाऊमीन चीज हे नेपाळी शब्द आहेत का? हेलो अम्मा, हाँ नहीं एक बात बताओ, हमारे कोलकाता में ये मिलता है क्या? फुंगसुक दाल गोरिल्ला और चाऊमीन चीज चिंकारा मिलता है? अरे भाई नेपाळी वर्ड सुद्धा नाहीयेत. अहो मग कुठल्या भाषेतले आहेत? कसं कळणार? फुल रिस्पेक्ट भाई, गौरवला सगळं माहिती असेल. नाही सुचलं नाही, तो नाहीये ना इकडे. हो करतो. नाही यार नाही होते. या आईला काहीच माहिती नाही, दुसऱ्या आईला विचारू. काय बोलतोय तू? हॅलो माय. बाई गौरव बाई, दोन प्रश्न आहेत. अरे हो सगळे छान आहेत. हो ऐक ना. हॅलो माय. हा अगं ऐक ना, चिंकारा आणि फुंगसुक हे मसाले आहेत का? भाई दिमाग पे जोर दे, शोर मत कर, एक्साइटमेंट नकोय भाई. फुंगसुक दाल गोरिल्ला, चाऊमीन चीज चिंकारा डिशेस आहेत का? का मसाले नाहीत? मग काय? भाई करोडपती बनायला नाही चाललोय मी. भाई तो कस्टमर हॉट सीट वर बसलाय, तो ऑर्डर सोडतोय, त्याला हॉट पाहिजे. फुंगसुक दाल गोरिल्ला आणि चाऊमीन चीज चिंकारा. भाई तुला सुद्धा माहित नाही? गौरवला सुद्धा माहित नाही. काहीतरी झोल आहे. बरं ठीक आहे, बघतो मी. होय, आता एकच उपाय आहे. डायरेक्ट त्याच्याशीच बोलायचं. थांबा. सर, तुम्ही आमचे स्पेशल कस्टमर आहात. हा तर तुमच्यासाठी एक पिठलं भाकरी आणि मसाला नूडल फ्री फ्री फ्री. वाह वाह, फ्री फ्री, क्या बात. वाह, मला फ्री गोष्टी फार आवडतात. एक नंबर. अहो फुकट तर पौष्टिक. बरं, पण त्याच्यासोबत मी सांगितलेली डिश आणायची. फुंगसुक दाल गोरिल्ला आणि चाऊमीन चीज चिंकारा. नाही पण म्हणजे नाही ती आणायची ना. विश तुमची डिश आमची, बरोबर की नाही? आणायची. अबे यार, सगळं सर्च करून झालं यार. वेगवेगळे स्पेलिंगही ट्राय करून झाले. चिंकारा काहीच सापडत नाहीये. त्याला कुठलीच ऑफर नकोय, त्याला तीच डिश पाहिजे. अरे यार सगळ्यांना फोन करून झाले, लक्ष्मण उर्मिला सगळ्यांना. कॅप्टन कुकला सुद्धा माहिती नाहीये काय ते. भाई बपावनी उंट खाल्लंय, पण गोरिला चिंकारा काय माहित नाही त्याला. मला असं वाटतं ना, आपण हार पत्करायला पाहिजे. नाही काहीच कमॉन नाही. अभी हार की नाही, वार की बारी है. ओके, आपण एक काम करूया. आपण इकडचे सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊया आणि त्यांना मिक्स करूया आणि अशी डिश बनवूया ना की हा अजीब आदमी ना इकडून इनविजिबल झाला पाहिजे. कम ऑन यार, आपण अधिकारींना फाईट केलं यार. आपण कॅप्टन कुकला फाईट केलं. और अब ये दिल दोस्ती दोबारा फाइट करेगी. आणि अशी फाइट करेगी ना कि हा आदमी इकडे दोबारा आला नहीं पाहिजे. क्या तुम मेरे साथ हो? क्या तुम सब रेडी हो? यस 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 यस. हल्ला बोल.
हे फुंगसुक दाल गोरिल्ला हो आणि हे चाउमिन चीज चिंकारा. या हम्म. एन्जॉय मील सर. खा. आणि सगळं खायचं हा. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. अरे काय शिकवते ते, खाऊ दे ना त्यांना. ठीक आहे टाईम. पाणी. हा काही परत येत नाही इथे. येत काय, मला तर वाटतंय जात पण नाही आईकडनं, आपल्यालाच न्यावं लागेल. थांबा. वाह वाह वाह, लाजवाब, अप्रतिम, क्या बात है, वाह. तुम्हाला आवडलं? प्रचंड. असं लागतं का तुमचं फुंगसुक दाल गोरिला आणि चाउमिन चीज चिंकारा? खरं तर अशा नावाच्या डिशेस अस्तित्वातच नाहीयेत. काय? आता मी तुम्हाला माझी खरी ओळख करून देतो. माझं नाव सदानंद चितळे. मी महाराष्ट्र सत्ता या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करतो. त्यात खाऊ गल्ली नावाचं माझं एक सदर आहे. दर शनिवारी लिहितो, जे मी अजीब या नावाने लिहितो. त्यात महाराष्ट्रातल्या अजब गजब हॉटेलबद्दल मीच लिहितो. मी तुमच्या या हॉटेलबद्दल म्हणजे खयाली पुलावबद्दल खूप लोकांकडून ऐकलं होतं. विश तुमची डिश आमची ही कल्पनाच भारी आहे. मला खूप आवडली. आणि म्हणूनच मी तुमची फिरकी कम परीक्षा घ्यायचं ठरवलं. खरं तर फुंसुक दाल गोरिल्ला आणि चाउमिनची चिंकारा या नावाचे डिशेस अस्तित्वातच नाहीयेत. हो, पण या नावाने तुम्ही जे काय मला खायला घातले त्याला तोड नाहीये. अप्रतिम, क्या बात. थँक्यू सर. तुम्ही माझी विश पूर्ण केलीत, आता मी तुमची विश पूर्ण करणार. खयाली पुलाव बद्दल फुल पेज आर्टिकल लिहिणार. थँक्यू भाई. थँक्यू. मग साई, बरं झालं ना आपला बाणा नाही सोडला. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बोला ना बाई, काय? हा, या 2 डिशेस अजून एक पार्सल करून मिळतील? अरे 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 थांबा. अरे काय? वाव. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू. माझं नोट तुटलं. हॅलो, थांब ना. हा बाई, बहिणी साहेब. हा, काय एवढं तुम्हाला गाणं गाऊन विश केलं आपण आणि तुम्ही असं काय बोर रिप्लाय मारताय.
काय झालं नको तू काय बाई? नाही तुम्हाला काय काय मूड ऑफ आहे का? काही आई बोलली? नाही, नाना बोलले का? काय दादाचं काय? अहो वहिनी एवढंच ना, अहो नसेल लक्षात राहिलं दादाच्या. अहो तो तुम्हाला माहितीये ना, तो कामात असतो. हा त्याचं काम, त्याचं टेन्शनचं काम असतं आणि कामाचं पण टेन्शन असतं ना. आपल्यासारखं नाहीये. हा आपण टेन्शन घेत नाही, देतो दुसऱ्याला. नाही मी तसं. अहो मी तुम्हाला सांगतोय, तो नक्की काम झाल्यानंतर करेल. हा तुम्ही उगाच काळजी घेऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा वहिनी, हा ठेवतो. हॅपी अॅनिव्हर्सरी परत एकदा. येस. माझं नोक तुटलं यार पाप्स. हे बघ ना यार, इथून ओढलं ना की ते असं दाबलं तर पूर्ण कळ जाते. अरे काय झालं? हे आपला दादा, काय? आपल्या दादा वहिनीची आज फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे ना, पहिली. वाव. हा दादा विसरला, त्यामुळे वहिनी जरा सॅड झाली. नाही रे, काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असणार तू. बाई तो आपला दादा आहे, आपल्याला माहिती आहे. त्यांनी स्वतःचा बर्थडे जरी लक्षात ठेवला ना, तर लोक सरप्राईज होतील. बाकीचे काही प्लॅन वगैरे काही नाही. मग आपण करूया. म्हणजे फॉलो मी. हे बाई, हे ऐक ना. गाईज, सो आपल्या मिशनचं नाव आहे प्यार इश्क और मोहब्बत. वा, एक जस्ट सांगून ठेवतो, अतिशय थुकरट नाव आहे. हा ना, मला पण नाही आवडलं. त्यापेक्षा हे ठेवूया, मिशन दादा वहिनी. मिशन रोमॅन्टिक असणं गरजेचं आहे. हा मिशन राधा किशन. हे कसं वाटतंय? मिशन शटअप. ए बास बाई, आपलं ठरलंय. मिशन सरीवर सरी अॅनिव्हर्सरी. गुड. फक्त आता मुद्द्यावर या, काय करणार होता पण ते सांगा. हा ते आहे. आणि त्यांचा डे स्पेशल बनवायचा आहे. हो पण करायचं काय? मला असं वाटतं त्यांची ड्रीम डेट प्लॅन करूया. म्हणजे त्यांच्या आवडत्या गोष्टींचा कोलाज. गुडवन, त्यांना काय आवडतं ते सांग, मी जरा लिस्ट करतो. काय मिळतंय का बघूया. बाई काय आवडतं असं कसं सांगणार मी? काय म्हणजे? अरे म्हणजे खायला काय आवडतं, छंद काय आहेत? छंद, हा तसं बोलायचं ना भाई. त्या वहिनीला चित्रकला आवडते. हा चित्रकला आणि कार्यानुभव. हा बेस्ट आहे भाई. काही लग्न वगैरे असेल ना चाळीमध्ये, तर एकटी वहिनी मेहंदीपासून ते रुखवतापर्यंत सगळं करते भाई. आमच्या घरी येऊन बघा ना भाई, ते असतात ना सगळं, टीव्हीला कव्हर करायचं, ते टेबल क्लॉथ भाई सगळं तिने केलंय. फुलदाण्या, गणपतीचं चित्र वगैरे भाई सॉलिड आहे. वन साइड वन मॅन आर्मी आहे आपली वहिनी. अरे एकदम वास्को द गामा लेवल आर्टिस्ट. तुला पिकासो किंवा मायकल अँजेलो म्हणायचं आहे का? भाई आपलं जनरल नॉलेजचं जीके थोडं वीक आहे, पण आपल्याला असं बोलायचंय की वहिनी कलाकार आहे. अरे और बताओ भाई. भाई पाणीपुरी खायला खूप आवडते तिला. भाई टोटल तिखट पाणीपुरी, घामाघूम होते भाई. तिखट पाणीपुरी. डोळ्यातनं नाकातनं पाणी वाहत असतं, पण 2-2 प्लेट तिखट पाणीपुरी खाते. ते आपल्या इथे येतो ना घराचे ते पाणीपुरीवाला, आपली आई बघते तर तिला फुल टेन्शन येतं. म्हणते गरम खोपडीचा पुतण्या होणार तुला. पण भाई किती तिखट खाल्लं ना तरी सुद्धा जिभेवर साखर येते. एकदम स्वीट बोलते. आपल्या म्हातारीला मुलगी पाहिजे होती ना. म्हातारी बोलते ती कसर वहिनीनी पूर्ण केली. किती बोललास रे वहिनीबद्दल. हा ना, तर दादाची तर लॉटरीच लागली म्हणायचं. पण दादाचं काय? वहिनीची बायोग्राफी वाचून दाखवली आणि दादाबद्दल काहीच बोललं नाहीये. हो, दादाला काय आवडतं? आता तू म्हणशील वहिनी, ते आम्हाला माहितीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त दादाला काय आवडतं ते पण सांग. ए दादाला वहिनी सोडून बाई ऑफिस आणि तिथलं काम आवडतं. ए नीट सांग ना. हा हे दादाला काय आवडतं आपल्याला माहिती नाहीये. बरं मग काय आवडत नाही ते तरी सांग. हा ते सोपं आहे, त्याला आपण नाही आवडत बाई.
बिलकुल अच्छा नाही लगता है भाई को आपण. लहानपणी आपण एकदम लहान होतो त्यामुळे लाड व्हायचे ना, ते आवडायचं नाही. आणि लहान असल्यामुळे खार खाऊन असायचं आपल्यावर फुल. आणि त्यात अभ्यास करत नाही, कामधंदा नाही, त्याला नेहमी वाटतं की आपण निठलले. त्यामुळे दादाला कुठली गोष्ट आवडत नसेल ना तर ते आपण. बघ ना, एवढं हॉटेल उघडलं तरी एकदा सुद्धा बघायला आला नाही. येणार आज तुझा दादा इथे येणार आणि आज त्याचा खयाली पुलाव मधला दिवस एकदम मेमोरेबल होणार. काय आज तुझा दादा येणार सुद्धा आणि ही जागा लक्षात ठेवणार सुद्धा नेहमीसाठी. माझा विश्वास. अब आगे आगे देखो पप्या शेठ क्या होता है. येस, सरीवर सरी अॅनिव्हर्सरी. फक्त आधी ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे त्यांना इकडे बोलून घ्या. नाहीतर काय आहे, इकडे आपण खयाली पुलाव शिजवत बसायचो आणि ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे ते तिकडेच राहून जायचे. भाई काय बोलतोय. दादाला जर कळलं की इकडे यायचं तो येणार नाही, आणि तो नाही आला तर वहिनी सुद्धा येणार नाही. मग प्लॅन कसं होणार. अरे पण त्यांना सांगणार कोण आहे. म्हणजे हॅलो. हॅलो. हा नमस्कार वहिनी. ओळखलं का. नाही, मी नाही ओळखलं. नाही बरोबर आहे, तुम्ही मला ओळखणार नाही. 1 वर्ष झालं ना भेटून. तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनला आलो तुम्ही. 1 वर्ष झालं लग्नाला आज. हॅपी अॅनिव्हर्सरी बाय द वे. थँक्यू. पण मी अजूनही नाही ओळखले हो तुम्हाला. नाही नाही, ते महत्वाचं नाही हो. म्हणजे मी महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं काय माहितीये का, 3 महिन्यांपूर्वी तुम्ही चिवडा गल्ली व्यापार पेठेत आला होतात आणि तिकडे तुम्ही लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी टाकली होती हो ना. मी नाही. अहो असं काय करताय वहिनी. तुमच्या नावची चिठ्ठी आमच्याकडे. अक्षता राणे, मिसेस राणे, तुमची चिठ्ठी आहे आमच्याकडे. पण मी अशी चिठ्ठी बिट्टी कुठे नाही टाकली आहे. मग काय तुम्हाला पैठणी मिळाली होती बक्षीस म्हणून, ती आता दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो. हॅलो. कुठली पैठणी. अहो कसली पैठणी म्हणजे काय, पैठणी ओरिजिनल 24 कॅरेट जरीची. अय्या. नाही राहू दे ना, तुम्हाला नको असेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो ना. नाही ऐका ना. तसंही लोकांना भाऊजींनी दिलेली पैठणीच हवी असते. आम्ही दिलेली पैठणी कोण घेतंय. ठीक आहे ओके ठेवतो फोन ठेवतो. ऐका ना जरा ऐका. नाही राहू दे. नाही ऐका. म्हणजे मला जरा आठवतंय, ते कामाच्या नादात ना विसरायला होतं ना, त्यामुळे. नाही समजू शकतो, काम असतं खूप. बाकी घरातलं कोण काही काम करत नाही, तरुण पोरं, तुम्हाला करावंच लागणार. हरकत नाही. पण आज संध्याकाळी येऊ शकाल पैठणी घ्यायला. कुठे यायचंय. मी तुम्हाला पत्ता सांगतो, तुम्ही लिहून घेता का. हा लिहून घ्या. हा मग लिहून घेतलाय ना तुम्ही पत्ता. हो पत्ता लिहून घेतलाय मी. अहो पण त्या पत्त्याचं मी करू काय. तुम्ही कोण, काय काम आहे ते कुठं सांगितलंय अजून. अरे इथे कविता झाली. पत्ता लिहून घेतला पण मुद्द्याचा पत्ता नाही. तुमच्या कवितांमध्ये वगैरे मला इंटरेस्ट नाहीये. तुमचं काय काम आहे ते पटकन बोला. तुझा दादा. सॉरी. हा मी ना श्रीमती आनंदी आनंदगडे. आमचा ना इंटरनॅशनल लोणची आणि पापडांचा बिझनेस आहे. हे बघा, आम्हाला लोणची पापड घ्यायचे नाहीये. हे बघा, तोंड सांभाळून बोला. मालकीण आहे मी या कंपनीची. आणि आम्ही काय फोन यासाठी नाही केला लोणची आणि पापड विकायला. तुम्ही पंढरीनाथ राणे बोलताय ना. हो. विष्णू राणे यांचे थोरले सुपुत्र. हो. हा त्याचं काय आहे, तुमचे वडील ज्या गिरणीत काम करत होते ना, त्याच गिरणीत माझे वडील काम करायचे. आणि ही गिरणी जेव्हा बंद पडली ना, तेव्हा आम्ही हा बिझनेस सुरू केला लोणची आणि पापडाचा. तर हा म्हणता आमचा हा बिझनेस नॅशनल टू इंटरनॅशनल गेलाय. आणि आम्ही आता त्याच गिरणीच्या स्मरणार्थ अशाच गिरणी कामगारांच्या यशस्वी मुलांचा सत्कार ठेवलाय. त्यात तुम्हालाही पारितोषिक होतं, पण तुमच्या बोलण्यावरून असं काही वाटत नाहीये तुम्ही इंटरेस्टेड असाल वगैरे. नाही मॅडम, आय एम सॉरी. काय जरा कामाच्या प्रेशरमुळे मी बोलून गेलो, पण मला तुमचा अपमान करायचा नव्हता. प्लीज. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर आज संध्याकाळी 6 वाजता पोचा. 6 वाजता. माझं ऑफिस 7:30 वाजता सुटतं. तुमच्या ऑफिसमध्ये रोज सत्कार होतो का तुमचा. नाही ठीक आहे, मी पोचतो वेळेवर.
इनफॅक्ट वेळेच्या आधीच पोचतो अर्धा तास. हा ठीक आहे, धन्यवाद. जास्तीच नाही ना बोलले? नाही नाही नाही, मानला उलट तुम्हाला ताई, फुल रिस्पेक्ट.